हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये डिफरंट थेरम बघणार आहोत. हे थेरम तुम्हाला याच्या पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी स्टार्ट करू फर्स्ट थेरम पासून, जो आहे अँगल इन लिनियर पेयर थेरम. सो हा थेरमच्या दोन कंडिशन आहे. सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे की तुमच्याकडे पॅरलल लाईन्स पाहिजे, आणि दुसरी कंडिशन की एक ट्रॅव्हर्सल लाईन सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. सो डायग्राम वरून आपल्याला पॅरलल लाईन माहिती आहे, लाईन एम आणि लाईन एल. सो ते आपण इथं लिहून घेऊ. त्यानंतर ट्रॅव्हर्सल लाईन म्हणजे काय, की अशी लाईन जी दोन लाईनला इंटरसेक्ट करते. सो ती सुद्धा आपल्याकडे आहे लाईन एन. ह्या दोन कंडिशन जर तुमच्याकडे असतील तर अँगल इन लिनियर पेयर थेरम काय म्हणतो की एकाच लाईनवरचे जे दोन अँगल आहे त्यांची ॲडिशन असते 180 डिग्री. म्हणजेच अँगल डी प्लस अँगल ए इक्वल टू 180 डिग्री. सेम एकाच लाईनवर दोन अँगल आहे, सी आणि अँगल बी. सो यांची ॲडिशन सुद्धा काय येणार 180 डिग्री. हा आहे अँगल इन लिनियर पेयर थेरम. आता पुढचा थेरम बघूयात. सो ह्या बुकमध्ये पुढचा थेरम दिलेला होता इंटेरियर अँगल थेरम, आणि ही डायग्राम जी याची आहे ती मी इथं लिहिली आहे. इंटेरियर अँगल थेरम काय म्हणतो ते आपण इथून वाचू. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रॅव्हर्सल, then interior angle on either side of traversal are supplementary. आता असा थेरम तुम्ही सांगितलं तर आपल्याला कसं लक्षात राहणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, याला सिंपल शब्दामध्ये लिहू. सो इंटेरियर अँगल थेरमच्या पण दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन की पॅरलल लाईन पाहिजे. सो ती आपल्याला मॅच होते लाईन एम पॅरलल टू लाईन एल. दुसरी कंडिशन आहे की ट्रॅव्हर्सल लाईन पाहिजे, ती आहे आपल्याकडे लाईन एन. जर या दोन कंडिशन तुम्हाला मॅच होत आहे तर जे पण इंटेरियर अँगल आहे आणि जे सेम साइडवर आहेत त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. सो इंटेरियर अँगल म्हणजे काय, या दोन लाईनच्या मध्ये. सो हे चार अँगल आले. आता इंटेरियर अँगल ऑन सेम साइड, सो अँगल डी आणि अँगल सी. दुसरा पेयर आहे अँगल ए आणि अँगल बी. तर इंटेरियर अँगल थेरम नुसार यांची ॲडिशन असते 180 डिग्री. दॅट्स इट. सो इंटेरियर अँगल थेरम काय म्हणतो की तुमच्याकडे दोन पॅरलल लाईन पाहिजे, तुमच्याकडे एक ट्रॅव्हर्सल लाईन पाहिजे. मग तुम्ही सांगू शकतात की जे इंटेरियर अँगलची पेयर सेम साइडवर आहेत त्यांची ॲडिशन 180 डिग्री येते. सप्लिमेंटरी म्हणजेच 180 डिग्री. सो हा या थेरमचा मीनिंग होता. आता पुढचा थेरम बघू. नेक्स्ट थेरम आहे करस्पॉन्डिंग अँगल किंवा अल्टरनेट अँगल थेरम. हे दोन आहे. पहिला थेरम आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. सो जो हा इथं दिलेला आहे, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रॅव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन आर इक्वल मेजर. पण करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते असतात, करेक्ट. सो जे अँगल सेम पोझिशनवर असतात ते असतात करस्पॉन्डिंग अँगल्स. सो इथं आपल्याला माहिती आहे की अँगल डी आणि अँगल ई सेम पोझिशनवर आहे, फक्त यांच्यामध्ये लाईन वेगवेगळे आहेत. तसंच अँगल ए आणि अँगल बी हे सेम पोझिशनवर आहेत. सो थेरम म्हणतो की जी करस्पॉन्डिंग अँगल आहे त्याची ही जी पेयर आहे हे इक्वल आहेत. हे या थेरमचा मीनिंग आहे. पण याच्यामध्ये सुद्धा दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन की दोन जे लाईन आहे ते पॅरलल पाहिजे आणि एक ट्रॅव्हर्सल लाईन पाहिजे.
हे तुमच्याकडे असेल तर करस्पॉन्डिंग अँगल सेम असतात. नेक्स्ट थेरम आहे अल्टरनेट अँगल थेरम आणि तो आपल्याला इथं दिलेला आहे. हीच डायग्राम मी इथं काढली आहे. याच्यामध्ये फक्त काही अँगलचे ते मी वाढवले. ठीक आहे. अल्टरनेट अँगल थेरम काय म्हणतो? द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय ट्रॅव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. परत पहिली कंडिशन आहे की पॅरलल लाईन पाहिजे. सो जे आपल्याकडे आहेत लाईन एम पॅरलल टू लाईन एल. दुसरी कंडिशन आहे की ट्रॅव्हर्सल लाईन पाहिजे. ती पण आहे आपल्याकडे लाईन एन. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय की जे अपोजिट साईडला असतात. म्हणजेच काय अँगल डी आणि अँगल बी किंवा अँगल सी आणि अँगल ई हे एकमेकांच्या अपोजिट साईडला अँगल्स आहे. सो थेरम म्हणतं की अँगल डी आणि अँगल बी हे सेम असतील किंवा अँगल सी आणि अँगल ई हे सेम आहेत. सो हे या थेरमचा मीनिंग आहे. सिंपल आहे. अल्टरनेट अँगल म्हणजे काय की जे अपोजिट असतात. सगळ्यात आधी आपण चेक केलं पॅरलल लाईन, त्यानंतर ट्रॅव्हर्सल लाईन आणि मग सांगितलं की जे पण अल्टरनेट अँगल आहे ते सेम आहेत. सेम म्हणजे इक्वल मेजर. लास्ट थेरम आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल थेरम. हा थेरम बुकमध्ये नाही दिलाय पण ह्या थेरमचा वापर करून त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. सो तुमच्यासाठी हा थेरम पण माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल थेरम काय म्हणतो हे बघूयात आपण. सगळ्यात आधी माहिती पाहिजे की व्हर्टिकली अपोजिट अँगल असतात काय. ठीक आहे. सो जे अँगल एकाच लाईनच्या अपोजिट साईडला असतात. म्हणजे हा बघा एक वरच्या साईडला आहे एक खालच्या साईडला आहे. सेम ही एक लाईन आहे आणि हे दोन अँगल एक वरच्या साईडला आहे एक खालच्या साईडला आहे. यांना म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो थेरम म्हणतं पहिले तुम्ही चेक करा की तुमच्याकडे दोन लाईन पॅरलल आहेत का. आपल्याकडे आहे. सो त्या मी लिहून घेते. दुसरी कंडिशन चेक करा की तुमच्याकडे ट्रॅव्हर्सल लाईन आहे का. ती पण आहे आपल्याकडे जी आहे लाईन एन. आता याच्यावरून तुम्ही हे सांगू शकतात की तुमचे जे व्हर्टिकली अपोजिट अँगल होते जे अँगल डी अँगल सी आणि अँगल बी अँगल ई हे असतात इक्वल मेजर म्हणजे सेम असतात. हे दॅट्स इट. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये थेरम्स बघितले आणि हे थेरम तुम्हाला आता पुढच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह मध्ये यूज होणार आहे.